अप्पर अधीक्षक रितू खोकर यांनी पुतळा परिसर व सभास्थळाची केली पाहणी व तयारीचा घेतला आढावा। संयोजकांनी केल्या सूचना। सांगलीत येत्या 4 ऑक्टोबर रोजी मराठा समाज भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासन रोड पुतळ्याचे अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे। सद्यस्थितीत या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून मंगळवार रात्री अप्पर अधीक्षक रितू खोकर यांनी पुतळा परिसर व सभास्थळाची पाहणी केली व तयारीचा आढावा घेतला। यावेळी अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली। यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी संयोजकांनी काही सूचना केल्या। यावेळी पोलीस निरीक्षक संजय मोरे, विकास मोहिते, विक्रमसिंह सावर्डेकर यांच्यासह मराठा समाज भवनचे पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सोहळा समितीचे अध्यक्ष माजी खासदार संजय काका पाटील यांनी केले आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, शरद पवार साहेब आणि राज्यातील सर्व प्रमुख हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे। मराठा समाज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय। 4 तारखेला दुपारी 2 वाजता त्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातले सगळे आजी माजी आमदार, प्रमुख पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, सर्व मंडळातील तरुण कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित निमंत्रित राहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं ही आग्रहाची विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो।